सुरुवातीलाच मित्रांनो महत्वाची बातमी येते. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये मुंबईमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जबरदस्त मोठं यश. 5,000 गाड्यांच्या ताफ्यांसह भाजपचा बडा नेता थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मुंबईमध्ये. मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर उद्धव ठाकरेंनी एका दगडात मारले 5 पक्षी, तब्बल 5 पक्षी. मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घ्या. कोणकोणते नेते आणि कशा प्रकारे झालाय मुंबईत महत्वाचा प्रवेश, या घडीची सगळ्यात मोठी बातमी. कुणी पक्ष बदलले, कुणी नेते बदलले, अरे गद्दारांनो आमच्या सावलीला उभे राहण्याची तुमची नियत नाही, असे म्हणत भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी थेट शिंदेच्या शिवसेनेला ललकारल्याच्या नंतर शिंदेगडात आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अखेर वादंग सुरू झाला. वाद चव्हाट्यावरती आला आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बाब झाली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाल्याच्या नंतर आता मात्र मुंबईमधून खूप मोठी घडामोड समोर येऊ लागली आहे. भाजप निष्ठावंतांना डावलून सध्या येणाऱ्या नेत्यांना, एकनाथ शिंदेकडून येणाऱ्या नेत्यांनाच जवळ करते आहे. आम्ही गेली 40 वर्षे भाजपचं काम करतोय, मात्र आम्हाला कोणत्याही प्रकारे जवळ केलं जात नाही किंवा आम्हाला सगळीकडेच मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगळं टाकण्याचा डाव रचला जातोय, असा भाजपच्या नेत्यांनी थेट आरोप नेत्यांवरती केलाय. त्यामुळे मित्रांनो हा प्रवेश सोहळा उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच महत्वाचा, आनंदाचा आणि तब्बल हजारो गाड्यांचा ताफा थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती आल्यामुळे या प्रवेशाची चर्चा रंगल्याचं बोललं जात आहे. मुंबईमधून हा प्रवेश होत असल्या कारणाने मुंबईत होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर अजून किती नेते येणार, त्या नेत्यांनी सरळ सगळ्या आमदारांची, खासदारांची नावासह यादी सांगितली. ती यादी की आपण पाहणार आहोत मित्रांनो सविस्तरपणे. आता बघूया आजची महत्वाची घडामोड. मुंबईमधून चित्र बदलतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं आणि ठाकरेंना मिळतंय मुंबईत सगळ्यात मोठं यश. मित्रांनो पक्षप्रवेश होणं ही काही साधी गोष्ट नाही, परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आतापर्यंत प्रवेश होत नव्हते. फक्त ठाकरेंना सोडून जाणाऱ्या नेत्यांची रांग लागली होती. गेल्या आठवड्यापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा नेता प्रवेश करतोय. मित्रांनो पहिल्यांदा नाव येते ते म्हणजे अमरावती येथील अमरावती महानगरपालिकेचे सभापती असणारे आणि महानंद महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे संचालक शिवा मोहोड यांनी आपल्या 5,000 गाड्यांच्या ताफ्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे मुंबईत जल्लोषाचे, आनंदाचे वातावरण सुरू झाले. मुंबईमध्ये झालेला हा पक्षप्रवेश सोहळा उद्धव ठाकरे यांनी आपल्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत केलंय. जवळजवळ 7,500वरती महानंदच्या डेअरीच्या शाखा आणि सगळंच महानंद महाराष्ट्र राज्य महासहकारी दूध महासंघ विस्तारलेला असताना सगळ्याच नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. हा भाजपला जबरदस्त धक्का म्हणावा लागेल, कारण की भाजपसाठी ही नामुष्कीची गोष्ट झाल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यानंतर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये दुसरा आणि महत्वाचा प्रवेश झालाय, तो देखील मुंबईमधूनच. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश मिळताना आपण पाहतोय. जळगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भाजप शिंदेगडासह विविध नेत्यांनी मुंबईत प्रवेश केला. BRSचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील, भाजपचे डॉक्टर अस्मिता पाटील, वंचितचे नेते मोरसिंग राठोड तसेच सरिता नेरकर या सगळ्या नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन आगामी मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राहण्याचा त्या निर्णय घेतलाय. पुढे जर आपण नावं ऐकली तर या नावांमधून ठाकरेंची शिवसेना सुसाट महाराष्ट्रात धावेल असा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालाय. मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये भाजपला सोडून जाणाऱ्यांची यादी
आता सुरू झाली आहे. आतापर्यंत भाजपमध्येच प्रवेश होत होते, आता मात्र भाजपकडून उद्धव ठाकरेंकडे प्रवेश होणाऱ्या नेत्यांची यादी आता समोर येऊ लागल्यामुळे भाजपचे देखील धाबे दणाणल्याचं बोललं जात आहे. धाराशिव जिल्ह्यातून भाजपचे लोकसभा प्रभारी असणारे भगवान बांगर यांचा राजीनामा दिला असून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आहे. भगवान बांगर यांचं धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठं प्रस्थ आहे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या अधिपत्याखाली हा सगळ्यात मोठा प्रवेश झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही नक्कीच उद्धव ठाकरेंसाठी मोठी बाब म्हणावी लागेल. त्यानंतर मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण शेलार या दोघांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये येण्याचा आपला मार्ग दाखवलाय आणि हे दोन बळे नेते देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आल्यामुळे ठाकरेंची मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये ताकद जबरदस्त वाढली आहे. हे प्रवेश पाहता मित्रांनो भाजप देखील आता दणाणली असून भाजप देखील अस्वस्थ बनू लागले आहे. लोकसभेला ज्या प्रकारे आपल्याला फटका बसला त्या प्रकारे मुंबई महानगरपालिका 29 महानगरपालिकामध्ये आपल्याला जबरदस्त तडाखा बसेल का याची आता थोडीशी जाणीव भाजपला झाली असून शिंदेसोबत गेल्यामुळे आपल्याला नुकसान होतंय का हे आता भाजपच्या बऱ्याच नेत्यांना वाटू लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये ठाकरे विरोधी प्रचंड लाट निर्माण झाल्यामुळे उद्धव ठाकरेंना धोकाधडी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लाट आहे. या लाटेमध्ये भाजप देखील संपूर्णपणे उद्ध्वस्त होणार का हे आगामी काळ ठरवणार. तरी सुद्धा मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणारं या पडत्या काळात देखील यश ही मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी अतिशय नावाजलेली गोष्ट म्हणावी लागेल. त्यानंतर मित्रांनो भाजपला आता शिंदेची गरज उरली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तर मुंबईतून हकालपट्टी करण्याइतपत भाजपने जोरदार तयारी केली आहे. एकदा का मुंबई महानगरपालिका निवडणुका संपल्या तेव्हा मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेतून हकालपट्टी करून शिंदेच्या बहुतांश बड्या नेत्यांना भाजप आपल्या पक्षामध्ये प्रवेश देणार आहे. ही बातमी आता जरी लवकर खरं वाटत नसली तरी देखील मुंबई महानगरपालिकेसह 29 मनपा निवडणुका संपल्यानंतर भाजप हा आपला सगळ्यात मोठा राजकीय डाव करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तशी त्यांनी प्लॅनिंग देखील केली असून त्यांनी या कानाचं त्या कानाला अजूनपर्यंत ओळखू दिलं नाही, कळू दिलं नाही. यामुळे कोणकोणते नेते प्रवेश करणार हे जरी समजत नसलं तरी खासदार आमदारांच्या मध्ये मंत्री देखील शिंदेची साथ सोडणार असल्याचं सध्या जाणवतंय. मित्रांनो या सगळ्या राजकीय घडामोडी भाजपला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालेल्या नेत्यांमुळे खूप मोठा धक्का बसतोय. यामुळेच उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाता येईल का याची चाचपणी भाजपा करायला लागलेली आहे. या घडीच्या या सगळ्यात मोठ्या बातमीने महाराष्ट्राचं राजकारण मात्र बदललेलं जाणवतंय. मित्रांनो काय वाटतंय आपल्याला प्रतिक्रिया द्या.